धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील जीआय मानांकन प्राप्त खवा, कांदी पेढा आणि गोळी पेठ्याला आता आषाढी एकादशी निमित्त मोठी मागणी आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही भूम तालुक्यातून सुमारे 45 टन तर पाथरूड परिसरातून सुमारे 15 टन पेढा पंढरपूरकडे प्रसादासाठी रवाना होणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये एकीकडे दूध भेसळ प्रकरण महाराष्ट्रभर गाजत असलं तरी भूम तालुक्यातील जीआय नामांकनचा जी खवा आहे ती खव्याला देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता खवा ज्या ठिकाणी तयार होतो, पेढा ज्या ठिकाणी तयार होतो त्या एका उद्योगाच्या ठिकाणी आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पेढा निर्मिती केली जाते। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बघा हे मशीनवरती पेढा निर्मिती करतानाचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। या भूम परिसरातून जवळजवळ 45 टन खवा येणारी आषाढी एकादशी जी आहे त्या यात्रेनिमित्त पंढरपूरला प्रसाद म्हणून दरवर्षी जातो आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम चविष्ट आणि नामांकित असा हा पाथरूडचा पेढा म्हणून पूर्ण देशभर हा नावाजलेला पेढा आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, पाथरूड।